पवनी तालुक्यातील अडाळ येथील ग्रामपंचायतमध्ये आज 31 ऑगस्ट 2025 ला सकाळी 11 वाजता महाराष्ट्र शासन महसूल आणि वन विभाग तहसील कार्यालय पवनी यांच्या मार्फत भटके विमुक्त दिवस या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी पवनी येथील तहसीलदार प्रमोद राऊत उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पवनी येथील नायब तहसीलदार सुभद्रा दुर्वे, मंडळ अधिकारी नथुजी शेंडे, भंडारा जिल्हा मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष देवीदास नागरे, अडाळ येथील ग्रामपंचायत अधिकारी कुमारी पौर्णिमा साखरे, पत्रकार प्रकाश हातेल, शरद गाडवे, तलाठी सुमित चौकडे, तलाठी नेरला, अंकुश पाटील, महसूल सहाय्यक दिनेश मेश्राम, सहाय्यक पवनी, प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजू भांबोरे, पत्रकार विशाल रणदिवे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी मच्छीमार संघाचे जिल्हाध्यक्ष देवीदास नागरे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे आरोग्य विषयक बीपी शुगर तपासणी शिबिर, जातीचे दाखले, नॉन क्रिमिनल, उत्पादनाचे दाखले, रहिवासी दाखले, आधार कार्ड, लाभार्थ्यास लाभ देण्यासंबंधाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दमयंती नाहे, गणेश लांजेवार, दिनेश ढवळे, रामभाऊ मांढरे, अशोक मांढरे आणि सर्व विमुक्त भटक्या जाती जमातीचे एनटी ढिबर, कहार, भोई, धनगर, बंजारा, बेलदार, गाडी, लोहार, गोंधळी, वडार, सरवदे, सोनझरी, भाट, नंदीवाले, गोसावी, पारधी समाजातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी संजू भांबोरे, भंडारा। पहिल्यांदा आपल्या ढिवर समाजाचा होऊन राहिलेल्या भटक्या जातीच्या तर आपण एक मागासवर्गीय लोक आवरून हा पहिलाच वर्ष आहे का असा आनंद या कार्यक्रमात होऊन राहिला आहे। असे या कार्यक्रमाला लावलेले आमचे तहसीलदार साहेब राऊत साहेब, तसेच नायब तहसीलदार दुर्वे मॅडम, तसेच आपले ग्रामपंचायतचे ग्रामसेवक साखरे पौर्णिमा साखरे मॅडम आणि तसेच प्रकाश आते, पत्रकार लोकमतचे पत्रकार आहे, धनगर समाजाचे आहे आणि दिवस म्हणून साजरा करण्याबरोबर आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। मंचावर उपस्थित नायब तहसीलदार श्रीमती दुर्वे मॅडम, ग्रामसेवक पौर्णिमा साखरे, संघाचे अध्यक्ष देवदास नागरे, प्रकाश भाऊ आते, पत्रकार विशाल रणदिवे, मंडळ अधिकारी शेंडे, अशोक मांढरे, पत्रकार श्री भांबोरे, नेता साहेब यांचे अधिकारी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर आपल्याला माहीत आहे की ब्रिटिश सरकारने ट्रिब्युनल ट्राइब्स ॲक्ट अंतर्गत काही जातींना गुन्हेगार जाती म्हणून घोषित केलेले होते। या जातीमधील समाज बांधवांना स्वातंत्र्यपूर्व काळात अमानुष अत्याचार सहन करावा लागलेला होता। स्वातंत्र्यानंतरही हा समाज मुक्त प्रवाहापासून दूर राहिलेले भटक्या व विमुक्त समाजाला न्यायासाठी विलंब झाला। पर्यायाने याचे दीर्घकालीन सामाजिक परिणाम या समाजावर झाले। स्वातंत्र्यानंतर 31 ऑगस्ट नंतर ट्रिब्युनल ट्राइब ॲक्ट हा रद्द करण्यात आला आणि या जातींना विमुक्त जाती म्हणजे विमुक्त झालेल्या जाती म्हणून घोषित करण्यात आले। भटके विमुक्त समाज महाराष्ट्र राज्याच्या या देशाच्या प्रगतीला आपले योगदान देत आहे। भटके विमुक्त समाजाची स्वातंत्र्यातील राष्ट्र उभारणीतील योगदान लक्षात ठेवून त्यांच्या स्मरणात 31 ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिवस साजरा करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे। म्हणून या ठिकाणी आज आपण भटके विमुक्त दिवस हा राज्यस्तरावर व जिल्हा स्तरावर साजरा करत आहोत। तसेच आपण तालुका स्तरावर हा दिवस आपण अडाळ येथील ग्रामपंचायतच्या क्षेत्रामध्ये करत आहोत साजरा। तर या ठिकाणी सदर दिवशी सदर विमुक्त समाजाच्या संस्कृतीचे जीवनमूल्य, परंपरा
दर्शवणारे विविध सांस्कृतिक व शैक्षणिक व माहितीपर उपक्रम राबविण्यात येणार आहे. या ठिकाणी विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिरासाठी निशार साहेब आलेले आहेत. आधार कार्ड नोंदणी पण आपण या ठिकाणी करणार आहोत. जातीचे दाखले, जात बंदीचा प्रमाणपत्र इत्यादी आपण या ठिकाणी शिबिराचे आयोजन केलेले आहे. आपण या ठिकाणी आला आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्यामुळे आपण या शिबिराचा अहिल्याबाई होळकर तसेच लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस मी विनम्र अभिवादन करते. तसेच आज 31 ऑगस्ट भटके दिवस म्हणून आपण आज साजरा करीत आहोत. त्या कार्यक्रमाकरता उपस्थित मंचावर उपस्थित तहसील कार्यालय पवनीचे तहसीलदार सर श्री राव सर, तसेच या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित असलेले भटके समाजाचे प्रतिनिधी श्री नागरे सर, श्री हातेल सर, तसेच ग्रामपंचायत अधिकारी साखरे मॅडम, शेंडे सर आणि तलाठी श्री गाडवे सर, तसेच आमच्या तहसील कार्यालयाचे कर्मचारी दिनेश मेश्राम, परत अंकुश पाटील, तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारीसुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचासुद्धा तुम्ही उपस्थितीने लाभ घ्यावा. तसेच या कार्यक्रमाची शोभा वाढविणारे सर्व माझे बंधू भगिनी, आज जो आपण हा 31 ऑगस्ट कार्यक्रम शासनाच्या परिपत्रकानुसार साजरा करत आहोत. आपला हा भारत देश विविध संस्कृती, विविध धर्मांनी नटलेला आहे. तर या देशात विविध जातीचे, विविध धर्माचे लोक आहेत. प्रत्येक समाजाला न्याय मिळावा त्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे. संविधानानुसार प्रत्येक समाजाला, कुठलाही समाज हा कमी लेखला जाऊ नये किंवा कुठलाही समाज हा मागे राहू नये याकरिता प्रत्येक समाजाला त्यांच्या याच्यानुसार आरक्षण दिलेलं आहे. त्या आरक्षणानुसार प्रत्येकच आपला समाज हा त्याचा लाभ घेत आहोत. तरी सुद्धा भटके समाज हा या आरक्षणापासून वंचित आहे असं समजले जाते. त्याच्यामुळे शासनाने याची विशेष दखल घेऊन 31 ऑगस्ट हा भटके दिवस म्हणून साजरा करण्याचा जो निर्णय घेतला, त्यानुसार आज आपण 31 ऑगस्ट हा भटके दिवस साजरा करीत आहोत. मी आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की कुठलाही जर समाज हा जर वंचित किंवा अशिक्षित किंवा हा असेल तर ते शिक्षणामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं ज्ञान तुम्हाला माहीतच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा वंचित समाजाचे होते. त्यांनासुद्धा त्यांच्या याच्यामध्ये विविध हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या, परंतु त्यांची आज जी प्रतिमा आहे ते केवळ शिक्षणामुळे, वाचनामुळे. तर मी या भटक्या समाजाला मी विनंती करेन की त्यांनी त्यांच्या कुटुंबातील जे पाल्य आहेत, मुलं आहेत, त्यांना उच्च शिक्षण देऊन ते उच्च शिक्षण घेण्यास प्रेरित करावे. तरच त्यांची ही जी आहे जो समाज आहे तो हा उच्च शिक्षित होऊन विकसित होईल. तर तहसील कार्यालयाच्या वतीने आज जो आपण शिबिराचा कार्यक्रम आयोजन केला आहे त्यामध्ये आपण तहसील कार्यालयाच्या वतीने उत्पन्नाचे दाखले आणि कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल, नॉन क्रिमिनल हे देत असतो. तर भटक्या समाजाच्या याच्यामध्ये बरेच कागदपत्राची तुमच्यामुळे किंवा त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे जात प्रमाणपत्र होत नाही अशी त्यांची म्हणजे समस्या आहे. ते आम्हाला नेहमी सांगत असतात. तर जे भटक्या समाजाचे आहेत मुलं, तर त्यांचे जात प्रमाणपत्रासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.